महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। बातमी आहे अंगणवाडी ताईंसाठी अत्यंत महत्त्वाची। अंशदायी पेन्शन योजना, ग्रॅज्युटी, संप काळातील मानधन, जीवन ज्योती योजना अशा अनेक मागण्यासाठी अंगणवाडी सेविकांचे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे आज धरणे आंदोलन। काय आहे बातमी पाहूया। तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे आज धरणे आंदोलन। अंगणवाडी सेविकासाठी निवृत्तीवेतन योजना लागू करणे, सेवानिवृत्ती लाभ, ग्रॅज्युटी, नवीन मोबाईल, अंगणवाडी केंद्रांना भाडेवाढ देणे, योजनेच्या कामासाठी लागणारे छापील रजिस्टर व अहवाल अर्ज देणे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना करणे अशा विविध 21 मागण्याबाबत राज्यातील अंगणवाडी सेविका मंगळवारी बेलापूर, रायगड भवन येथील कोकण आयुक्तालयाच्या कार्यालयाबाहेर टाळ भजन व धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाकडून देण्यात आला आहे। एकात्मिक बालविकास सेवा योजनेत राज्यात सुमारे 2 लाख अंगणवाडी कर्मचारी काम करीत आहेत। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनाने मान्य कराव्यात यासाठी 4 डिसेंबरपासून संप करण्यात आला होता। संप काळात शासनाकडून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासन व संघटनेच्या सहमतीने अंशदायी पेन्शन योजना तयार करून त्यांचे फायदे देण्यात येतील असे आश्वासन दिले होते। कोरोना काळात अंगणवाडी कर्मचाऱ्यांना उन्हाळी सुट्टी दिली गेली नव्हती, त्या सुट्टी संप काळात समावेश करून संपाचे मानधन देण्यात यावे अशी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केली होती। या प्रकरणी विचार करण्याचे आश्वासन शासनाने दिले होते। त्यामुळे 1 जानेवारी 2024 रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन पूर्ववत काम चालू केले होते। शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार अंशदायी पेन्शन, ग्रॅज्युटीसाठी तसेच संप काळातील मानधनासाठी आजपर्यंत काहीही आदेश न काढल्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये पुन्हा मोठी नाराजी पसरली आहे। दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी मागणीसाठी मंगळवारी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे रायगड भवन येथे टाळ भजन धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस बृजपाल सिंह यांनी दिली।